राहू इकडे बाई. बोला ना, न नमस्कार साहेब. नमस्कार. कार्पेट लेअर टाकला जातो इथं कोळगाव खेडले जुंगे. हा, हां, तर ते आज पॅच वगैरे बुजवताय. हा. साहेब तुमची एक व्हिजिट होऊ द्या ना. उद्या थोडस मी बाहेर आहे, पण तात्या येतील माझे उद्या सकाळी. तात्या ते राहत सगळे. हां, तात्यांना तुम्ही जरी नसले ना तर संबंधित अधिकारी पाठवा. कारण विषय असा आहे, कार्पेट लेअर टाकायचा का कुठं टाकायचा, काय टाकायचा आणि कसा टाकायचा ठिकठिकाणी. पूर्ण 20 mm थिकनेस असतो त्याला, बाकी काहीच नसतं. हम्म. त्याच्यात 20 mm थिकनेस आहे त्याला कार्पेटचा. हम्म. तो एकसारखा टाकतील वरती तो. बर बर बर. ऐका ना सर, पण विषय असा आहे, बऱ्याच ठिकाणी आता हे काम बरं जुनं झालं ना, 1 वर्ष झालं त्याला साधारण. ते बऱ्याच ठिकाणी उखडलेले आहे, काही ठिकाणी खूप खोल गेलेले आहे. पेवर आहे ना, पेवर असतो तो एकसारखा पसरत जातो. तिथे जिथं थोडंफार खाली गेलेलं असेल तिथे त्याचा माल जास्त जाईल. तरी तू काढून घेणार आहे सकाळी, मला बोलला जे हा ना, मग आमचं काय मत होतं, तुम्ही एखादी व्हिजिट करायला पाहिजे होती आधी, कार्पेट लेअरच्या आधी. उद्या येतील माझे माणसं येऊन जातील, बघ तुम्हाला शक्य झालं तर मी पण चेक करणार. हा, तुम्ही स्वतः जर आले तर बरंच होईल असं आम्हाला वाटतं सर. बघतो ना साहेब तुम्ही पण या, म्हणजे तुम्ही आले ना तर आमचं कसं मनातले डाऊट जे असतात आमच्या क्लिअर होतील. आमचा रस्ता जो होईल ना साहेब आता तो नेहमी नाही भेटत. आणि परत आम्ही तक्रारी करणार तुमच्याकडं. एखाद्या महिन्यात खड्डा पडला किंवा 2 महिन्यात खड्डे पडला आम्ही तक्रार. ओव्हर राहून काम खालचा लेअर तुम्ही ओव्हर राहून करून घेतलंय सगळं. हा आम्ही केलंय ते, पण आता तुमचं पण लक्ष पाहिजे साहेब, कारण तुम्ही पण आले पाहिजे. चक्कर मारला मी तेव्हा पण येत होतो कंटिन्यू. ते लोक सांगत असतील. आता कसं होतं, मी येत होतो प्रत्येकाला इंटिमेशन नाही करत, रस्त्यात जो भेटेल त्याला भेटत राहतो. हा ठीक आहे. कार्पेटला आहे ना आता महत्वाचा विषय हाती गेलाय. आता ती कार्पेट क्लिअर महत्वाचा आता. हा तर तुम्ही हा अरे 1 मिनिट. हा साहेब नमस्कार. नमस्कार. ते कोळगाव ते विंचूर रस्त्याचं काय ते मेंटेनन्सचे खड्डे बुजवणार की नाही तुम्ही? कोळगाव विंचूर होणार आहे ना ते. कधी? एक 8 दिवसात चालू होतील ते. अहो साहेब, ते एवढे खड्डे पडले त्याचे कमरे एवढे, काल 2 गाड्या पडल्या. ठीक आहे ना, पण होतं. तुम्हाला मागच्या वेळेस आम्ही आलो, ऐका ना, मागच्या वेळेस चालू होतील ते आता. मागच्या वेळेस आम्ही तुमच्या कालतो धर्म बघून आम्ही तुम्ही तेव्हाच 8 दिवस सांगितलं, त्याला 20 दिवस झाले. नाही कसं राहतं, शेवटी कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याचे यंत्र रिपेअरिंगचं यंत्र नाही ती. काल 2 माणसं पडले ठीक गाडीवर. आहे. ऐका ना साहेब, ठीक आहे. आता आहे ना इथं आहे ना ऍक्सिडेंट होत आहे, अपघात होत आहे आणि जातोय याच्यात सामान्य माणूस जातोय. आता मी तुम्हाला आहे ना प्रत्यक्ष व्हिडिओ टाकूनच आहे ना तो विदारक अवस्था दाखवून देतो रस्त्याची. तेवढं काम करा साहेब प्लीज. कुठले ते विंचूर ते कोळगावला रस्ता आहे ना आताच झालाय. चालू त्याचं मटेरियल कलेक्शन येते, आता डांबराचं त्याचं युनिट, डांबर, रोलर सगळं लागतं ना ते. हा चालू करा 100% नसतं. मी तुम्हाला बोललोच नसतो ना करा म्हणून. पण निकृष्ट दर्जाचं काम झालं ना साहेब 1 महिन्यात. ते काम ठीक आहे, 2-4 दिवस इकडे तिकडे झाले, पण होत आहेत ना. 5-6 महिन्यात ऐका ना 5-6 महिन्यामध्ये ना रस्ता खराब होणं ना हे खूप दुर्दैव आहे. आपलं रस्ताच क्वालिटी झाला पाहिजे. नाही होतं, काय होतं तर तुमचं काय होतं, खाली आता खेळलं झालं, होईपासून खाली झालं, रस्त्याला बेसच नाही खाली. बर हा, कारण किती तुम्ही तिथले लोकल आहेत, किती खालपर्यंत फाउंडेशन भेटत नाही आपल्याला. बर करून घे. काय होतं, वेळी गाड्या चालतात खूप, वेळोवेळी मेंटेनन्स करा. त्याच्यामुळे मॅक्स टू प्रॉब्लेम होतो. चाल आपल्याकडे जेवढ्या वर्षाचा मेंटेनन्स असेल की जितक्या कालावधीचा मेंटेनन्स असेल मेंटेनन्स होऊ द्या साहेब, कारण तो विषय. प्रॉब्लेम नाही ना, मला कुठं काय करायचं, मला फक्त सांगायचंय ना, काम करून घ्यायचंय. माझं कामच ते ना. साहेब तारीख सांगा ना एक्झॅक्ट कधी सुरू करणार आहे ते खड्डे बुजवणं. एक 8 दिवसात होऊन जाईल चालू तिकडचे. चालेल. आज तारीख किती रे? हा कोळगावला सुरू झालं की विंचूरला संपेल ते चालू झालं. 8 जानेवारी. हा ठीक आहे. हा नाही 8 जानेवारी धरून टाक सर. 8 ते 10 दिवसात 100% चालू आहे. आणि एकदा सुरू झालं कोळगाव पासून तर विंचूर पर्यंत, परत सांगतो त्याला, तुम्ही जर तुम्ही रेकॉर्डिंग करता काल तर ते विंचूर कोळगाव पासून विंचूर पर्यंत तुम्हाला क्लिअर. फक्त ते डोंगरगावला मध्ये ते कोर्ट केसचा प्रॉब्लेम, ते बाईक करून देत नाही डोंगरगाव गावापाशी मंदिरापाशी, तेवढं पॅचची नाही मी गॅरंटी देत, बाकी 100% होऊन जाईल. ओके साहेब, ओके. थँक्यू व्हेरी मच.